अनेक जण मगाशी बोलत होते, अनेक जण स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांचे जे काही एक जवळीक होती, एक जिव्हाळा होता, एक आपलेपणा होता, हा एक परिवार म्हणून ते राहिले. आणि तुम्ही सांगितलं की नेहमी सडोली आणि बाभळगाव त्यांचं एक जवळीकीचं नातं महाराष्ट्रातल्या जनतेने आजपर्यंत पाहिलं. इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने सडोली आणि काठेवाडीचं नातं काय ते आता महाराष्ट्राने बघावं. त्याबद्दल आपण काळजी करू नका. आपण आपल्याकडनं चुकवून देऊ नका. कुठंही अरे जरा दमानी घे ना. एवढा का उतावळून राहायचं? फार उतावळी झालं की मजा येत नाही. जरा दमानं. मित्रांनो, यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्याच्यातनं आपल्याला पक्षाची आपली ताकद वाढवता येते. राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करता येतं.